मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ अश्मयुग दगडाची हत्यारे यामधील मध्याश्मयुग या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। मध्याश्म युगातील बुद्धिमान मानव अधिक प्रगत होता। मध्याश्म युगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवन पद्धती बदलू लागली होती। बुद्धिमान मानव अन्नाच्या शोधात तो शिकारी बरोबर पशुपालनही करू लागला। शिवाय परिसरात नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी सुद्धा करू लागला आणि त्याचा उपयोग अन्नासाठी करू लागला। धान्य पिकवण्यास वेळ लागत असल्याने ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत असे। मध्याश्म युगातील मानवाच्या आहारात विविध वनस्पतीचा समावेश होत असे। या काळात शेळी, मेंढी, कुत्रा या प्राण्यांना मांसाळवण्याची सुरुवात झाली होती। शेळ्या मेंढ्याचे कळप बाळगत असे। जनावरांच्या चाऱ्यासाठी वर्षभर पाणी असणाऱ्या ठिकाणी वस्ती करत असत। मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्याराची आवश्यकता होती। म्हणून त्याने लाकडाला, हाडाला खाच पाडली। त्या खाचीत तो नका एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे। यापासून त्याने विळी, सुरी यासारखी हत्यारे बनवली। मध्याश्म युगातील अवजारासाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेली असतात। ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात। त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते। या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते। मध्याश्म युगातील हत्यारे, पन्हाळीदार गाभा, मध्याश्मयुगीन पाती, सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली मध्याश्म युगातील दातेरी सुरी, मध्याश्म युगातील सूक्ष्मास्त्रे आणि त्याचा बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग, हाडापासून तयार केलेले मध्याश्म युगातील मासेमारीचे गळ। भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष सापडले आहेत। राजस्थानातील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांगनज आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्वाची मध्याश्मयुगीन स्थळे आहेत। अशा प्रकारे आज आपण मध्याश्म युगातील पशुपालन, शेती, हत्यारे व अवजारे आणि मध्याश्म युगातील स्थळांची माहिती घेतली आहे। धन्यवाद।